डंपरच्या धडकेमध्ये बेनाडीची व्यक्ती ठार, एक गंभीर जखमी, भावाला राखी बांधण्यास जाताना अपघात। बेनाडीतून आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी धीरासोबत दुचाकीवरून जात असताना सिद्धनाळ नजीक वेदगंगा नदीच्या दक्षिण बाजूला डंपरने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने बेनाडीतील अरुण सीताराम कोरे वय 63 दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते। त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले, तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या लहान भावाची पत्नी सौ वर्षा उमेश कोरे वय 46 यांचा उजव्या हातावरून डंपरचे चाक गेल्याने हात निकामी झाला आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की अरुण कोरे हे आपली दुचाकी क्रमांक KA23EH0135 होंडा गाडीवरून आपल्या लहान भावाची बायको वर्षा यांना घेऊन सकाळी 10:30च्या दरम्यान सिद्धनाळ मार्गे गळतगा येथे जात होते। सिद्धनाळ गावाच्या पुढे वेदगंगा नदी क्रॉस करून थोडेसे पुढे जाताच मागून आलेल्या डंपर क्रमांक KA23B6975 या डंपरने समोरील बाजूने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावरती पडले। यावेळी अरुण कोरे यांना छाती लावून डोक्यात जोरात मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध झाले, तर त्यांच्या भावाची बायको वर्षा यांच्या उजव्या हातावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा उजवा हात निम्म्यातून कट झाला आहे। दरम्यान अरुण कोरे यांना खासगी वाहनातून निपाणी येथे गांधी हॉस्पिटलला उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला, तर वर्षा कोरे यांना निपाणी येथील गांधी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद घेऊन पंचनामा केलाय। डंपर व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। एन न्यूज साठी बेनाडीहून पांडुरंग मधाळे।